चला आता ही वाळू का चालत आहे, तो चुलीपाशी ओट्टा जो आहे ना तो मला ओट्टा बनवायचा आहे, त्यासाठी आता ही वाळू चाललेली. चला आता कशी बनवते मी दाखवते. आईने पूर्वी केलेला होता इथे चुलीजवळ ओट्टा, पण काय ते दिवसेंदिवस आता उखडत चाललेला आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं की सिमेंट आहे तर आणखीन छान पद्धतीने याला लेप देऊन ओट्टा बनवून घेऊ, जेणेकरून मग आता आपल्याला चुलीपुढा इथून पुढे आता काम करावंच लागणार आहे, कारण आता गॅस प्रॉब्लेम झालेला आहे, तुम्हाला पण माहितीच आहे. चला अशा पद्धतीने हा ओट्टा केलेला आहे. आणि तसं ते कडेने सरळ नाही झालं, पण तेवढं सिमेंटसुद्धा उभं राहत नव्हतं, ते खूप पातळ झालं होतं माझ्याकडनं. तर असं तो भाग खोलगट होता, तो सरळ झालेला आहे. आणि अशा पद्धतीने चुलीकडचं आपलं हे सर्व झालेलं आहे. आणि आता फक्त इथं करायची आहे रंगरंगटी. आणि मग चला, आमची चुलीबाईचं किती कौतुक नाही का. चिरलेला कोबू एवढा राहिलेला आहे, इकडं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि मला बनवायचे आहे कोबीचे पराठे. तर सर्व मिश्रण तयार केलेलं आहे, गॅसवर आता तवा पण ठेवलेला आहे. चला आता हे घेते करून. चला आता कोबीच्या पराठ्यांचा आस्वाद घेते. इकडं दही आणि इकडे टोमॅटो केचप. चला, आणि आता याच्यावर गोंडपाट ठेवून मी मस्तपैकी याच्यावर पाणी मारलेलं आहे. आता एवढे आंबे साचले, आता ह्या आंब्यांचं करायचं काय. तर नेक्स्ट मिनी व्लॉग पाहायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.